आज खूप दिवसांनी पुण्याच्या बाहेर फिरायला जाण्याचा योग आला। रत्नागिरीला जायचं असं ठरवलं, म्हणून यावेळेस आम्ही आंबा मार्गे न जाता वरंधा मार्गे जाऊया असं ठरवलं। पुण्यापासून 90 किलोमीटरवर असलेला वरंधा घाट हा एक खूपच निसर्गरम्य घाट आहे। आम्ही भोरवरून वरंधा घाटाला गेलो। जातानाचा रस्ता खूपच निसर्गाने नटलेला आहे। नीरा देवघर धरणाचे हे बॅकवॉटर्स आहेत। रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूंना गर्द झाडी आहे आणि डोळ्याला सुख देणारे असे अनेक दृश्यही आहेत। शुद्ध हवा आणि ह्यानी मन प्रसन्न होतं आणि पक्ष्यांचा आवाज रस्त्यावरून जाताना ऐकू येतो। घाटात अनेक झुळझुळणारे धबधबे सुद्धा आहेत। समोर सगळ्या सह्याद्रीच्या उंच कणखर इतिहास जागवणाऱ्या रांगा आपल्याला काही वेगळंच धैर्य देऊन जातात। पुढे घाट माथ्यावर गेल्यावर पूर्ण खोल दरी आणि समोर हिरव्यागार सह्याद्रीच्या रांगा, हे दृश्य मनाला खूपच आनंद देणार आहे। घाट माथ्यावर एक प्राचीनकाली देवीचं मंदिर आहे। तिथे आम्ही जाऊन दर्शन घेतलं। जवळच गरम गरम भज्यांचा वास आला। तिथे 1-2 भजी खाऊन पुढे जायचं असं ठरवलं। मग वरंधा घाट उतरलो आणि पोलादपूरच्या दिशेने जायला लागलो मुंबई गोवा हायवेवरून। हा चौपदरी मार्ग असल्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येत नाही। पुढे गेल्यावर कशेडी बोगद्यातून जाण्याचाही योग आला। सध्या मुंबईला जाणारा टनेल 2 वे चालू ठेवला आहे, त्यामुळे बोगद्यात दोन्ही बाजूची वाहतूक असते। पुढे लोटे चिपळूण लागले। चिपळूणमध्ये नाश्ता न करता आम्ही पुढे गेलो हायवेला लगत असलेलं ओशियानो पॅसिफिक या हॉटेलला। सो तुम्ही बघू शकता, दिस इज द हायवे। हायवेवरनं एक छोटंसं डायव्हर्जन आहे। हायवेला लगत चांगला बोर्ड आहे हॉटेलचा, ज्याच्यावरती हॉटेलचं नाव वगैरे सगळं मेन्शन्ड आहे आणि हा त्याचा एंट्री पॉइंट आहे। इकडे आपल्याला दिसतं की पार्किंग अवेलेबल आहे। फॉर दॅट मॅटर इथे दिसतं की एक 4 झोन सारखं काहीतरी केलेलं आहे। इथे ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत ते चार्ज करू शकता। सो दिस इज समथिंग न्यू विच आय एम सीइंग। एनिवेज, लेट्स गो अहेड। आम्ही थांबलोय एका छोट्याशा ब्रेकसाठी, कारण बराच वेळ आमचा प्रवास चालू होता आणि मला कुठे थांबायला तसा वेळही मिळाला नाही। त्यामुळे आम्ही आता थोडं थांबलोय, जरा चहा नाश्ता आयटम्स खाऊन पुढे जाणार आहोत रत्नागिरीला। आणि आय थिंक आमचे नाश्ता आयटम्स आलेले आहेत। सो आय एम गोइंग टू गो नाव। सो मला तुम्हाला फूड रिव्ह्यू द्यायचा होता। द फूड वॉज गुड। आम्ही सिंपल आयटम्स घेतले होते, जसं डोसा, सँडविच, ब्रेड बटर जॅम, कॉफी, बट ऑल द आयटम्स वॉज गुड। आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे द टॉयलेट फॅसिलिटी ओव्हर हिअर इज क्लीन, सो यू कॅन थिंक अबाउट दिस ऑप्शन इन दॅट वे ऑल्सो। प्लस द फूड इज गुड। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिपळूणपासून हार्डली एक 10-15 मिनिट्सवरतीच आहे। तुम्ही जर रत्नागिरी साईडच्या दिशेला जाणार असाल तर इन बिटवीन हा स्टॉप घ्यायला हरकत नाही। सो दिस इज ऑल अबाउट दिस व्हिडिओ। मला जमलंय तेवढं मी तुम्हाला ही ओव्हरऑल एरिया ह्या रेस्टॉरंटचाही मी दाखवायचा प्रयत्न केला आहे। सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फूड ट्रॅव्हल टॉक्स। आय विल कीप कमिंग अप विथ न्यू व्हिडिओज. टिल देन कीप वॉचिंग, स्टे ट्यून्ड, बाय.